नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मिसळचा बेत आहे. बघा हे बघा मिसळची आता तयारी चालू आहे. तर मिसळ बनवायला घेते. तर त्यासाठी मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आता तेल घालते. तेल घातले, त्याच्यामध्ये हळद आणि कढीपत्ता घालते आणि त्याच्यामध्ये मी स्प्राऊट घातले आणि याच्यामध्ये पाणी घालून मीठ घालून एक शिटी मारून घेते. तर बघा त्यासाठी मी वाटण अगोदरच रेडी ठेवलं आहे. तर आता बघा एक कढाई घेतले. कढाईमध्ये तेल घालते. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालेन आणि जे मी वाटण रेडी करून ठेवलेले आहे ते घालते. थोडा वेळ त्याला मस्त असं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर मसाले टाकायचे. तर त्यासाठी मी मिसळ मसाला घेतला आहे. माझा घरचा लाल मसाला घेतला आहे. धने पावडर आणि हळद घातली आणि कलरसाठी मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतले. तर हे पहा, ह्याच्यामुळे मस्त असं कलर येईल, तरी येईल आणि तुमच्या आवडीनुसार म्हणजे किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार मसाले यूज करा. तर हे बघा आता मी जे बॉईल केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. याच्यामध्ये हे बघा मस्त असा कलर यायला लागला आहे. आता ते शिजल्यानंतर सगळं त्याच्यामध्ये घालते आणि एक उकळी तर हे बघा मस्त अशी रेडी झाली मिसळ, तरीवाली झणझणीत अशी. तर आता रेडी करते. मिसळ खायची आहे ना, तर त्यासाठी एक बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये मी मिसळ बनवायला घेतले. तर बघा फरसाण कांदा घालून घेते आणि त्याच्यावर तरी एकदम मस्त लाल अशी रेडी होते. तर हे बघा मिसळ माझी रेडी झाली. साईडलाच मी एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये बटर टाकले आणि पाव पण शेकून घेतले. मग बघा मस्त अशी मिसळ रेडी.